अहिल्यानगरच्या राजकारणात जे काही घडलं आहे त्याचा परिणाम फक्त एका नेत्याच्या पक्षांतरापुरता मर्यादित राहणार नाही. कारण हा विषय एका आमदाराचा, एका मतदारसंघाचा किंवा एका विधान परिषदे जागेचा नाही. हा विषय आहे शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातून आणखी एक मोठा चेहरा बाहेर पडण्याचा. ज्या प्राजक्त तनपुरेंना राष्ट्रवादीच्या नव्या पिढीचा चेहरा मानलं जात होतं, त्यांचे थेट संबंध जयंत पाटील आणि शरद पवारांशी होते. तेच आता भाजपमध्ये गेले आहेत आणि त्याचबरोबर विधान परिषदेची उमेदवारीही त्यांच्या पदरात पडली आहे. मग हा फक्त पक्षप्रवेश आहे का, की भाजपनं शरद पवार गटाला दिलेला आणखी एक मोठा राजकीय धक्का? आणि या एका निर्णयामुळं अहिल्यानगरच्या राजकारणात नेमकं काय बदलणार आहे, हेच आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचं विधान परिषद उमेदवार म्हणून नाव जवळपास निश्चित झालं. पण या घटनेकडं फक्त एका नेत्याच्या पक्षांतराच्या नजरेतून पाहिलं तर संपूर्ण चित्र समोर येणार नाही. कारण या निर्णयामागं अनेक राजकीय धागेदोरे जोडलेले दिसतात. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे हे काही सामान्य नेते नाहीत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील महत्त्वाचे युवा चेहरे होते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळं हा केवळ एका कार्यकर्त्याचा किंवा स्थानिक नेत्याचा निर्णय नाही, तर थेट पक्षाच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत धक्का पोहोचवणारी घटना आहे. स्वतः तनपुरे यांनी म्हटलं की भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेताना शरद पवार किंवा माझे मामा जयंत पाटील यांना सांगण्याची हिंमत झाली नाही. ही एक साधी राजकीय प्रतिक्रिया नाही, कारण यामध्ये त्यांच्या मनातील द्वंद्वही दिसतं आणि त्याचवेळी त्यांनी निवडलेला राजकीय मार्ग स्पष्ट होतो. तनपुरे यांचं म्हणणं आहे की मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, विकास कामं आणि कार्यकर्त्यांचं भविष्य लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात हा युक्तिवाद नवीन नाही. अनेक नेते सत्ताधारी पक्षात जाताना विकास कामांचा मुद्दा पुढे करतात, मात्र विरोधक यालाच राजकीय सोय आणि सत्तेची जवळीक असंही म्हणतात. खरं तर तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नवीन नव्हत्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती. पण राहुरी पोटनिवडणुकीने या चर्चांना अधिक बळ दिलं. कारण त्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना फायदा होईल अशी भूमिका तनपुरेंनी घेतल्याचं बोललं गेलं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. आजच्या घडामोडी पाहिल्या तर त्या चर्चा फक्त अफवा नव्हत्या असंच अनेकांना वाटत आहे. कारण आता भाजप प्रवेश झाला आहे आणि त्याचबरोबर विधान परिषदेची उमेदवारीही मिळत आहे. या संपूर्ण घडामोडीत देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, अक्षय कर्डिले, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अर्थातच शरद पवार या सर्वांची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरते. विशेष म्हणजे भाजप प्रवेशाच्या काही तास आधी तनपुरेंनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनीही शेवटपर्यंत त्यांना थांबण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं, पण अखेर हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. आता याचा सर्वात मोठा परिणाम कुठे होणार असेल तर तो शरद पवारांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय प्रभावावर होणार आहे. एकेकाळी हा जिल्हा शरद पवारांचा मजबूत बालेकिल्ला मानला जायचा. सहकारी संस्था, साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय नेटवर्क यामध्ये राष्ट्रवादीचं मोठं वर्चस्व होतं. पण गेल्या काही वर्षात चित्र वेगानं बदललं. पाचपुते, पिचड, काळे, कोल्हे, घुले, राजळे यासारख्या अनेक प्रभावी राजकीय घराण्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर शरद पवारांची साथ सोडली. आता त्यात तनपुरे कुटुंबाची भर पडली आहे. याचा अर्थ केवळ एक नेता गेला एवढाच नाही, तर त्यांच्यासोबत त्याचं स्थानिक नेटवर्क, कार्यकर्त्यांची फळी, सामाजिक समीकरणं आणि संघटनात्मक ताकदही दुसऱ्या पक्षाकडे सरकत आहे. शरद पवार गटासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण आधीच विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनात्मक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात आता स्थानिक पातळीवरील मजबूत चेहरेही निघून जाऊ लागले, तर नव्याने संघटना उभी करणे अधिक कठीण होऊ शकते. पण दुसरीकडं भाजपसमोरही एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे. कारण राहुरीच्या राजकारणात कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे आता एकाच पक्षात आले आहेत. राजकारणात विरोधक मित्र होतात हे नवीन नाही, पण त्यांचे कार्यकर्ते कितपत एकत्र येतात हा खरा प्रश्न असतो. राहुरीमध्ये आता कर्डिले गट आणि तनपुरे गट अशी दोन प्रभावी सत्ता केंद्र निर्माण होण्याची शक्यता आहे. बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही गटांच्या अपेक्षा वाढणार आहेत. म्हणूनच राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यासमोर मोठं राजकीय व्यवस्थापनाचं आव्हान उभं राहणार आहे. कारण पक्ष वाढवणं एक गोष्ट असते, पण नव्यानं आलेल्या ताकदवान गटांना समाधानी ठेवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. यामध्ये आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे ईडी चौकशीचा आहे. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना प्रकरणात तनपुरे यांच्यावर ईडीची चौकशी सुरू होती. त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांना दिलासाही मिळाला होता. विरोधक आता याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर भाजप समर्थक याला न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर विजय मानत आहे. त्यामुळे या विषयावरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसते, भाजपनं केवळ विधान परिषदेसाठी उमेदवार शोधलेला नाही,
तर अहिल्यानगरच्या राजकारणात शरद पवार गटाच्या प्रभावाला थेट धक्का देणारी खेळी केली आहे. आता प्रश्न फक्त हाच प्राजक्त तनपुरे यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, कारण भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर अनेकांच्या नजरा इतर अस्वस्थ नेत्यांकडे वळल्या आहेत. पुढचा नेता कोण, पुढचं मोठं राजकीय घराणं कोणत्या दिशेने जाणार आणि शरद पवार गट ही गळती कशी थांबवणार, हे प्रश्न आता अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा एका दिवसाची बातमी असू शकते, पण त्याचे परिणाम पुढील अनेक वर्ष अहिल्यानगरच्या आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू शकतात. कारण एका बाजूला भाजप आपला विस्तार करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटासमोर संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहत आहे. पण खरी उत्सुकता आता एका गोष्टीची आहे, तनपुरेंच्या या निर्णयानंतर राजकीय स्थलांतराची ही मालिका इथेच थांबणार आहे का, की अजून काही मोठी नावं देखील पुढच्या काही दिवसात राजकीय भूमिका बदलताना दिसणार आहेत? याच प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं समीकरण ठरवणार आहे. तनपुरे यांचा हा पक्षप्रवेश त्यांच्या वैयक्तिक राजकीय आयुष्याला आणि भाजपच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.